दरम्यान महाराष्ट्रातही 16 शहरात मॉक ड्रिल होणार आहे। मुंबई, उरण, तारापूरचा यात समावेश आहे। तर पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवडमध्ये मॉक ड्रिल होणार आहे। जनतेला संभाव्य युद्धातील बचावाबाबत माहिती दिली जाणार आहे। याच्या गाईडलाईन्स केंद्राने तर निश्चितपणे दिलेल्या आहेत। त्या ठिकाणी अचानक जर का युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली तर कशा पद्धतीची सावधगिरी वापरल्या गेली पाहिजे आणि काय केलं पाहिजे ह्या संदर्भात आपली ही जी व्हीसी त्या ठिकाणी केंद्रासोबत चालू आहे, माननीय मुख्य सचिवांच्या सोबत, ती व्हीसी आटोपल्यानंतर तशा पद्धतीच्या एक्झॅक्ट सूचना त्या ठिकाणी देण्यात। नागपूरमध्ये काही शाळांमध्ये मॉकड्रिलच्या टेस्ट घेतल्या जात आहेत। आपला मुंबईत पण राज्यभरात असणार आहेत का हे टेस्ट किंवा कसं? जिथे आता त्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत, जिथे शक्य आहे त्या ठिकाणी चालू आहे। तर महाराष्ट्रातलं मॉकड्रिल कुठे कुठे असणार आहे आपण पाहूयात। मुंबई, तारापूर, उरण आणि ठाण्यात। नाशिक, मनमाड, नागोठणे आणि सिन्नरमध्ये मॉकड्रिल असेल। तळवाशेत, संभाजीनगर, पिंपरी चिंचवडमध्येही यावेळी मॉकड्रिल असणार आहे। भुसावळ, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोणा। उर्वशी, आपण जर पाहिलं तर आज दिल्लीतही महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातही उद्या 16 ठिकाणी जे ते मॉकड्रिल होणार आहे। नेमकं काय? महाराष्ट्र सहित पूर्ण देशभर वेगवेगळ्या जागे जे आहेत ह्या मॉकड्रिल्स होणार आहेत आणि त्याच संदर्भात ही बैठक आता संपली आहे। या बैठकीत मुख्य जे वेगवेगळ्या गोष्टींवर फॉलो केलं गेलं आहे म्हणजे ते की सध्याचा एक सिव्हिल डिफेन्स अपॅरेटस प्रत्येक जिल्ह्यात आहे, तो अपॅरेटस वर्क होतो आहे की त्याला रिपेअर करण्याची गोष्ट आहे, कुठे काय कमतरता आहे त्या अपॅरेटसवर ह्याच्यावरती चर्चा सुरू आहे। बरोबरच आपण बघितलं तर त्या पूर्ण मीटिंगमध्ये हेही फोकस केलं गेलं, नेमकं सांगितलं गेलं आहे सगळ्या ज्या कलेक्टर्स आणि दुसऱ्या ज्या ऑफिशियल्स आहेत आणि पॅरामिलिटरी फोर्सेसच्या ज्या ऑफिशियल्स होते त्यांना हे सांगितलं गेलं आहे की नागरिकांना कसं काय इन्स्ट्रक्शन्स द्यावे, म्हणजेच नुसतं अनाउन्समेंट नव्हे तर सायरन झालं, एअर रेड सायरन वाजले, जेव्हा एक हवाई हल्ला होतो तेव्हा एक एअर रेड सायरन होतं, तर या एअर रेड सायरनच्या संदर्भात कसं काय एका नागरिकाने रिस्पॉन्ड करावं, कसं काय एका नागरिकाने त्याला रिॲक्ट करावं, त्यावरती इन्स्ट्रक्शन्स द्यावे। फोकस त्या मीटिंगमध्ये हेही होतं की ब्लॅकआउट केलं जाणार, तर ब्लॅकआउटच्या सिनॅरिओमध्ये नेमकं एका नागरिकाने कसं रिॲक्ट करावं, कसे काय एक हिडन आउटलेट्स असतात त्यात कसं काय जे आहे माणसाने स्वतःला लपवावं, एका नागरिकाने स्वतःला कसं लपवावं, बंकर हेड्स असतात त्याच्यावरती जे आहे ही चर्चा झाली आहे। नेमकं अजून जागोजागी बंकर हेड्स इन्स्टॉल केले गेले नाही आहेत, पण नक्कीच ते एक प्रोटोकॉलचा पार्ट आहे। बरोबरच आपण बघितलं तर फर्स्ट एड प्रत्येक घरात रेडी व्हावं, कारण की कधीही कोणतीही मेडिकल इमर्जन्सी येऊ शकते, म्हणूनच एक पहिला उपचार जो आपला एक बॉक्स असतो, फर्स्ट एड बॉक्स असतो, तो प्रत्येक नागरिकाने रेडी ठेवावं। घरात टॉर्च असणं गरजेचं आहे, नसणार तर आजच जाऊन जे आहे लोकांनी घेऊन यावे, कारण की टॉर्च लाईट्स इलेक्ट्रिकल फेलियर ही होऊ शकतं आणि त्यासाठी एक प्रत्येक घराने प्रत्येक नागरिकाने रेडी व्हावं, म्हणून टॉर्च असणं गरजेचं आहे, मोमबत्ती असणे घरात गरजेचं आहे। अशा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती फोकस करायला प्रत्येक नागरिकाला सांगण्यात येणार आहे। आताच काही वेळात जे आहे प्रत्येक नागरिकाकडे इन्स्ट्रक्शन्स पोहोचणार आहेत आणि वेगवेगळ्या लेवलवर जे जिल्हाधिकारी आहेत, जे दुसरे ऑफिशियल्स आहेत, त्यांनी सिटिझन्सचे ग्रुप्स बनवून हे मेसेज पोहोचवण्याचं काम करणार आहे। असं जे आहे सध्याचा एक पूर्ण सिनॅरिओ आहे। निश्चितच उर्वशी, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेतो।